नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. 8 आणि 9 जून रोजी मी कोर्स ठेवलाय. हा कोर्स ठाण्याला आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. आजचा दिवस हा बरेच दिवसांनी खूप चांगला गेला. सकाळी थोडंसं मार्केट मंदीत गेलं होतं, कारण निफ्टी एकच पॉईंट तेजीत दाखवत होता. आपण सकाळी बोललो सुद्धा की क्रूड खाली आलाय, रिझर्व्ह बँकेने एवढा डिव्हिडंड सरकारला दिलाय, म्हणजे अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल, भारताचं रेटिंग सुधारेल, क्रूड कमी झालंय त्यामुळे फायदा होईल. तरी आज निफ्टी एवढं खाली का दाखवतोय? खरं तर मार्केट तेजीत राहायला हवं, तरीसुद्धा मार्केटची लहर म्हणून आपण बोलणं थांबवलं होतं. तसं सुरुवातीला अगदी थोडं मार्केट मंदीत गेलं. त्यावेळेला निफ्टी 22,577 गेला आणि सेन्सेक्स 74,158 पॉईंटला गेला. तिथे ज्याने कोणी ट्रेड घेतला असेल त्यांना मात्र सुंदर फायदा झाला. तिथून जे मार्केट बदललं तो निफ्टी 22,993 पर्यंत गेला इंट्राडेमध्ये आणि सेन्सेक्स 75,499 पर्यंत गेला. अगदी थोडक्यामध्ये कॅशमध्ये किंवा स्पॉटमध्ये निफ्टीने 23,000 पार केलं नाही, पण बहुतेक फ्युचरला पार केलं असं वाटतं. 23,008च्या आसपास बघितल्यासारखी आकडेवारी वाटते. ज्युबिलंट फूडने सांगितलं की ते भारतात 89 नवीन स्टोअर्स त्यांनी उघडली आहेत. गोदरेज प्रॉपर्टीने नोएडामध्ये 600 घरांसाठी 2,000 कोटीचं बुकिंग त्यांना मिळालं. आज गो डिजिटलचं लिस्टिंग झालं, ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 281 रुपयांनी झालं आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 286 रुपयांनी झालं. हा शेअर 272 रुपयाला दिला होता. सगळ्यांना ज्यांना हा शेअर लागला त्यांना चांगले लिस्टिंग गेन झाले. पिरामल फार्मा यांच्या अमेरिकेतील मॅन्युफॅक्चरिंग युनिटला USFDA कडून EIR रिपोर्ट मिळाला. SBI म्युच्युअल फंडाने ॲप्टस व्हॅल्यू हाऊसिंगमध्ये 3.7% एवढा स्टेक घेतला. KPI ग्रीनने एका शेअरचं 2 शेअरमध्ये आम्ही स्प्लिट करणार असं सांगितलं. डिलिव्हरीने B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस अशा शिपमेंटसाठी शुगर कॉस्मॅटिक्स बरोबर करार केला. इंडिगो पेंटचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन मात्र कमी झालं. व्हॅल्यू आणि व्हॉल्यूम दोन्हीही मध्ये सुधारणा झाली, म्हणजे किंमत आणि देवघेव दोन्ही गोष्टी सुधारल्या. 3.5 रुपये त्यांनी डिव्हिडंड दिला, पण कंपनीने सांगितलं की सॅलरीवरचा खर्च वाढल्यामुळे आमचं मार्जिन कमी झालं आहे. JK लक्ष्मी सिमेंटचं मार्जिन वाढलं, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू मात्र कमी झालं.
सेन्सेक्समध्ये अडाणी एंटरप्राइजेसचा समावेश होईल आणि विप्रो मात्र बाहेर पडेल. तर विप्रोमध्ये 466 कोटी आउटफ्लो होईल आणि अडाणी एंटरप्राइजेसमध्ये 1000 कोटीचा इनफ्लो होण्याची शक्यता आहे. BSE 100मध्ये मात्र जिओ फायनान्शियल, अडाणी एनर्जी, अडाणी पॉवर, REC आणि अडाणी ग्रीन या शेअरचा समावेश होण्याची शक्यता आहे. नक्की बातमी आपल्याला उद्या समजू शकेल आणि हे बदल मात्र 26 जूनपासून अंमलात येतील. आज जो सेन्सेक्स हाय पॉइंटला गेला तो 3 मे नंतर 14 ट्रेडिंग सेशन लागले त्याला 22,800 किंवा 75,000ची लेवल पार करण्यासाठी. जिओ फायनान्शियल 49% स्टेक विदेशी लोकांनी घ्यावा म्हणून शेअर होल्डरची परवानगी घेणार आहे. ITCचं मार्जिन 37.2% राहिलं. प्रॉफिट 5,020 कोटी झालं. रेव्हेन्यू 19,579 कोटी झालं. सिगरेट रेव्हेन्यू 8% झाला आणि व्हॉल्यूम मात्र 2.3% झालं. 7.5 रुपये एवढा डिव्हिडंड ITCने दिला. पण ITCच्या रिझल्टमध्ये काही अंशी निराशाच झाली असं म्हणावं लागेल. गॅब्रियलचा रिझल्ट चांगला आला. शिल्पा मेडिकेअर ही तोट्यातून फायद्यात आली. कॉन्कॉर्ड बायोचा रिझल्ट मात्र मिक्स लागला. पेज इंडस्ट्रीनी 120 रुपये डिव्हिडंड दिला. उत्पन्न वाढलं, फायदा वाढला, मार्जिन वाढलं. पण या वेळेला एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की टेक्स्टाईलचे रिझल्ट बरेचसे सुधारले आहे. डॉलरचा शेअर पण वाढतो आहे. रुपाचाही रिझल्ट आज चांगला आला आहे. प्रॉफिट वाढले, मार्जिन वाढले, रेव्हेन्यू अगदी थोडासा कमी झाला आहे पण रिझल्टमध्ये सुधारणा दिसते आहे. पेज इंडस्ट्रीनी नोव्हेंबर 21 नंतर प्रथमच एवढा डिव्हिडंड दिला आहे. न्यूक्लियस सॉफ्टवेअर यांचं मार्जिन वाढलं आहे, फायदा वाढला आहे, रेव्हेन्यू कमी झाला आहे. SML इसूझूचा रिझल्ट चांगला आला आहे. त्यांनी 16 रुपये डिव्हिडंड दिला आहे. सुब्रोसचा प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. त्यांनी 1 रुपया 80 पैसे डिव्हिडंड दिला आहे. फिलिप्स कार्बन ब्लॅक यांचा पण प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. पूर्वांकाराचा रिझल्ट मात्र फारसा चांगला आला नाही. सारेगमचा रिझल्ट चांगला आला. ताज जीव्हीकेचा चांगला आला आहे. युनो मिंदाचा चांगला आला. सुब्रोसचा चांगला आला. पण ITCचं प्रॉफिट थोडंसं कमी झालं आहे. त्यामुळे ITCचा रिझल्ट काही एवढा चांगला आला आहे खूप असं म्हणता येत नाही. आरती इंडस्ट्री आणि UPL यांनी स्पेशल केमिकल सप्लाय करण्यासाठी जॉईंट व्हेंचर केलं आहे. हे 50-50 बेसिसवर जॉईंट व्हेंचर करण्यात आलेलं आहे. 2000 म्हणजे फायनान्शियल इयर 2026-2027च्या क्वार्टर पहिला याच्यामध्ये उत्पादन सुरू होईल आणि जॉईंट व्हेंचरची वार्षिक क्षमता 400 ते 500 कोटीपर्यंत असेल असं कंपनीने
सांगितलं आहे. ITC ही हॉटेल बिझनेसचं डिमर्जर करण्यासाठी 6 जूनला शेअर होल्डर्सची मंजुरी घेण्यासाठी त्यांनी बैठक ठेवली आहे. GOCL कॉर्पोरेशन यांचं प्रॉफिट कमी झालं, त्यांचं उत्पन्न वाढलं, त्यांचा ऑपरेशनल लॉस वाढला आहे. ITCचं सिगरेट व्हॉल्यूम 2.3% झालं. युनो मिंदानी ₹1.35 डिव्हिडंड दिला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं. ICICI लोंबार्ड यांना 288 कोटीची GSTची नोटीस मिळाली. स्टील स्ट्रिप्स यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, पण या प्रॉफिटमध्ये 473 कोटीचा वन टाइम गेन आहे. SML इसूझूचं प्रॉफिट, रेव्हेन्यू दोन्ही वाढलं. गॅब्रियलचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं. CESC यांचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही कमी झालं. मैथान ॲलॉईज यांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे BEL मध्ये 0.03 किंवा 0.03 एवढा स्टेक 50 कोटी रुपयांना घेतला. इंडिगोचा रिझल्ट लागला. इंडिगोचा रिझल्ट सुंदर लागला. म्हणजे आज जसा गार्डन रीच शिपबिल्डरला मार्केटने सुंदर रिस्पॉन्स दिला, तसा कदाचित इंडिगोला उद्या मार्केट रिस्पॉन्स देईल असा अंदाज आहे. कारण प्रॉफिट दुप्पट झालं. 919 कोटीवरनं 1894 कोटी. उत्पन्नसुद्धा 14,160 कोटीवरनं 17,825 कोटी. त्यांचं मार्जिनसुद्धा चांगलं आलं आहे. त्यामुळे बरेच रिझल्ट लागले आज. मी जवळजवळ 25 ते 30 रिझल्ट कव्हर केले. तरीसुद्धा आणखी रिझल्ट जे लागतील ते आपल्याला उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये बघता येईल. पण आज जवळजवळ 1150 ते 1200 पॉईंट मार्केट तेजीत होतं. आता मार्केटला कुठेतरी अंदाज आलाय आणि स्थिर सरकार मिळेल असं मार्केटने समजूत करून घेतली आहे की ज्यांनी शॉर्ट मारले होते इतके दिवस मार्केट मंदीत जात होतं म्हणून, तर आता अगदी थोडेसेच दिवस उरले आणि एक्सपायरी जवळ आली आहे म्हणून ते शॉर्ट्स कव्हर केलेत. हे आपल्याला उद्या सकाळच्या व्हिडिओतच काय झालं ते पाहता येईल. दोन्हीपैकी काही अंदाज लागला असेल, स्थिर सरकार येईल, धोरणं तीच राबवली जातील असा अंदाज आला असेल म्हणून शॉर्ट कव्हर करून टाकलेत आणि त्याला RBIने जो डिव्हिडंड दिला तो डिव्हिडंड आणि क्रूड याचा सपोर्ट मिळाला, तर सगळं एकत्र आल्यामुळे मार्केटने आजचा दिवस खूप छान साजरा केला असंच म्हणावं लागेल. बुद्ध पौर्णिमेला आज सुट्टी नव्हती ते बरंच म्हणायचं. मार्केटने खूप मजा आणली. बघूया आता आपली भेट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्ते.